गारुड्याने चुरगळलेल्या नोटा गोळा केल्या व आपले बाडबिस्तार घेऊन तिथून निघून गेला. प्रेक्षकांनी महाराजांच्या नावाचा जयघोष केला. हळूहळू बघ्यांची गर्दी पांगू लागली. आप्पाच्या घरी आलेल्या देवमाणसाने गारुड्याला कसा हात दाखवला त्या चमत्काराचे कौतुक करीत लोक आपल्या आपल्या घरी जाऊ लागले. महाराजांनी एक दोघांना गंडा दिला. त्यांचे नाव, गाव, घरचा पत्ता विचारून घेतला. ताईत केव्हा कसा घालावा एवढं सांगून ते तुकाला म्हणाले, तुकाराम, मी सेलू सोडून चाललो. आता तुम्ही आपल्या घरी जा, देवाला नमस्कार करा आणि गंडा घाला. भगवान तुम्ही सदा सुखी रखे. राधे गोविंद, राधे गोविंद असं म्हणत मंद मंद पावले टाकीत महाराज आबांसह शिष्य समूहातून नाहीसे झाले. 1 तासानंतर आप्पाला चहा पिण्याची हुक्की आली. तुका व आप्पा दोघांना पलीकडच्या खोलीतनं काहीतरी कुणकुण ऐकू आली. तुका कान देऊन ऐकू लागला. कितने मिल गए? 25. ये लो तुम्हारे 12 रुपये और ये लो तुम्हारे 2 रुपये. साला ये धंधा बहुत अच्छा है. बिगर मेहनत के पैसे मिलते. यह सब तो बुद्धू आदमियों का दुआ है. कल 8 आने के काले दोरे और कागज़ लाओ मियाँ, और आज शाम के गाड़ी से तुम इस आदमी के साथ देवलगांव को जाओ. कल मैं मदारी बन के आता हूँ, तू साधू बन के जा. आबाराव, तुम भी बहुत काम के आदमी मिले यार. असं ऐकून पाठीवर थाप मारल्याचा व हसण्याचा आवाज ऐकला. आवाज ओळखीचे होते. तुकाला चैन पडेना. त्याने हळूच पलीकडच्या खोलीत डोकावून पाहिले. तेव्हा त्याला सिगरेटच्या धुरात भज्यावर ताव मारित असलेले त्याचे साधू महाराज, गारुडी व आबा दिसले. तुकाला चक्कर आली. तो दणकन खाली आदळला. त्याचे कारण मात्र आप्पाला 2-4 दिवस कळले नाही.